काय दाखले सर, काय प्रोग्राम आहे तुमचा? चिकन खायची वांदे मेसेज टाकला की आता काही भाजीपाला घेऊन आका म्हणजे अरे भाजीपाला घेऊनच असते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अननोन शेफ कुक 1969 या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आपण मागचा चिकनचा बेत बघितला, हनुमान सरांनी आखला होता आणि त्यानंतर आता आज अननोन शेफ कुक यांनी हा बेत आखलाय आणि त्यांच्या अनुषंगाने 7 लोक आम्ही इथे जमलोय. 7 मराठी आणि फस्त करणार अवघं नाही म्हणता येणार, तब्बल 2.5 kg चिकन आणि 2.5 kg चिकनचा हा बेत आहे संपूर्ण. आणि आमची टीम सज्ज आहे सगळं फस्त करण्यासाठी. तर मग आता सुरू करूया प्रोसेससाठी आपण घेतला आहे फर्स्ट क्लास असे जेमतेम किलोभर कांदे, तर ते अर्धा किलो पाऊण किलो तर याच्यामध्येच जातील चिकन सोबत. आणि ती प्रोसेस सुरू झाली आपली. मस्तपैकी आम्ही कट करतोय कांदे, जे की करणार नाही वांदे. आता हळूहळू तर तुम्हाला मजा येणार आहे, कारण आज दिलखुलास सगळी जनता खुश आणि याचे कित्येक पार्ट होतील. एक पार्ट बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हसायला विसरू नका. तर मग असो, पुढची कॉमेंट्री गोविंद सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ते हे सगळं अवघं काय म्हणता येईल त्याला, व्हिडिओचं सगळं एडिटिंग किंवा ऑडिओ त्यांच्याच माध्यमातून जाईल. तर मग चला वेळ न घालवता सुरू करूया. आणि आता प्रोसेस केली आहे सुरू. सर्वात आधी आपण घेतोय मस्तपैकी कांदे आणि ते सगळे कांदे आपण एकदम बारीक कट करणार आहे. त्यासाठी मी आवर्जून कटर आणलाय, कारण चाकूने एवढे बारीक होत नाही, कटरने मस्तपैकी बारीक होऊन जातात. आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता की एवढ्या लोकांसाठी 2.5 किलोसाठी आपण 1 टोमॅटो वापरत आहोत. काय कारण असेल, कारण जास्त जर टोमॅटो वापरले तर तो फक्त टोमॅटोचाच फ्लेवर जातो आणि त्यामुळे जे चिकनची जे मसाल्यांची जी स्वाद आहे तो सगळा स्वाद चालला जातो. असं न होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता गोविंद सर आता कमान सांभाळतील. तत्पूर्वी हा आपला सगळा कांदा झाला आहे आणि आता हा कांदा आपण चिकनमध्ये टाकणार आहोत. त्यासाठी आता आपण मसाले इकडे घेतलेत वेगळे, त्याचबरोबर कोथिंबीर, लिंबू, सगळ्या गोष्टी आपल्या जेमतेम झाल्यात आणि काहीच कमी पडणार नाही याची मी खात्री घेईल. आणि गोविंद सरांकडे आता पुढची सूत्र मी देत आहे. काय दाखले सर, काय प्रोग्राम आहे तुमचा? चिकन खायची वांदे मेसेज टाकला की आता काही भाजीपाला घेऊन आका म्हणजे अरे भाजीपाला घेऊनच असते. आणि अशा प्रकारे 20% चार्जिंग झालेली आहे. 6 मिनिटं झालेले आहेत आणि आमच्या डोळ्यांना पाणी आलेलं आहे. ओ माय गॉड. व्हिडिओ पाहिला तुम्ही? अरे ते बोलते फॅक्टरी पशी त्याच्या पशी जा चपाती घेऊन या ना. आणि हे प्रोग्राम लावून दातखेडे साहेबांनी चांगली कोंबडीवर एक कविता केली, ते तर पुढे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता की जीवनाचा संघर्ष किती खतरनाक असतो. जेवणासाठी आणि जीवनासाठी काय काय करावं लागते. रडलं बिचारा पण तरी सोडत नाहीये, कारण शेवटी कोंबडी आहे ना. मित्रांनो, आमच्याकडे पाणी येते त्यामुळे गॉगल लावून तर मग गोविंद सर काही ऐकत नाही आहे आणि त्यांनी आता चष्मा लावलाय. तर मग धुराडा तर होईलच, कारण 2.5 किलो आहे आणि कट्टे खतरनाक असे कार्यकर्ते आहे. अजून तर पुढे तुम्हाला मजा येणार आहे, कारण खतरनाक कार्यकर्ते. आता आम्ही फक्त 4च लोक आहे आणि 3 लोक तर 1 नंबर खतरनाक. तर मग तुम्ही बघू शकता की आता आपण चिकन छान पद्धतीने धुतलंय आणि चिकन टाकण्याची प्रोसेसकडे आपण जात आहोत. कांदा कापू आमचा एक कार्यकर्ता दातखेडे रडला बिचारा, त्याचा कोणालाच स्वर सुटत नाही. आणि कारण सगळेच जनता आता काहीतरी करते. असो, आता सगळी प्रोसेस झाली आहे. मेन मुद्द्यावर येऊ, कटक्यावर बोट, कारण चिकन आपल्याला छान पद्धतीने शिजवायचं आहे. जर चिकन छान पद्धतीने शिजलं नाही तर मग काहीच कामाचं नाही. असो, तर मग आता आपण कॅमेरा पण तिकडे वळवू आणि मस्तपैकी आता तिकडे तेल टाकू आणि आपल्या प्रोसेसला सुरुवात करू. तर मग चला बघूया पुढे काय आणि कसं होतंय. परवा एक कार्यकर्ता आम्हाला भेटला होता आणि तो म्हणायला लागला, मला कसं होतंय त्या मायला, कसं तरी होतंय, कसं होतंय, पण कसं होतंय अलगच. असो, आठवलं म्हणून पाठवलं. अशा प्रकारे आपला राईस शिजतोय आणि आम्ही आलोय चिकन उकडण्याच्या प्रक्रियेपर्यंत. त्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या भागात जाणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण दुसरा व्हिडिओ आता पडणार तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर मग मजा करा मित्रांनो. चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. कसं तडतंय तेल, तडतड. असो, तर मग दुसऱ्या व्हिडिओत आपण चिकन मस्त फ्राय करणार आहोत. व्हिडिओ फार लांब होईल, त्यामुळे आपण त्याचे पार्ट केले आहेत. कोणीही कुठलाच आका बाका करू नये. आणि मग चला दुसऱ्या व्हिडिओत बघूया. तत्पूर्वी तुमची रजा घेतो आणि तेवढं सबस्क्राईब करायचं बघा मित्रांनो. असो, चला. हे भगवान, ये क्या हो रहा है? मेहरबानी करके मुझे समझाइए, मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है. इथे राईस दत्ताभाऊ राईस बनवत आहेत, सोबत गोविंद सरकार.
आणि इकडे दत्ता आपला उठतोय तेल टाक. बस 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 बस. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अननोन कुक शेफ 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत. आणि आज तुमचा लाडका अननोन शेफ कुक काहीतरी बनवतोय ते बघण्यासाठी तुम्ही बघा. आणि आता तेल आपलं उकडत आहे तडतड तडतड. बघूया मग समोरची प्रक्रिया. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. चला मग तेल टाकलं आहे. तेल आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पडल्यामुळे तडतड 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 करतं आहे आणि तुमचं पण डोकं थरथड 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 झालं असेल. असो, आता यानंतर आपण टाकू यामध्ये कांदा, जो की करणार नाही आपला कुणाचाच वांदा. आणि मी चमचा घालून बघतोय आणि हा कांदा. बोला. ओय माय ओय माय ओय माय. आज ड्युटी घेतली. आज बोडके सरांना रेस्ट दिलेला आहे आम्ही. चिकन 2.5 किलो. चिकन 2.5 किलो. चिकन 2.5 किलो. लोक 6. नाही 35 7 5 या ठिकाणी चपात्यांचा ऑर्डर राईस बनवतोय आणि तो मसाला मिक्सिंग अतिशय उत्कृष्ट प्रकारे 2 प्लेट पाहू शकता. एवढं मोठे चिकन आहे आणि हे सगळं मिळून आम्ही 5 राक्षस आहोत आणि हे आम्ही गिळून कुट करणार आहे. लवकरच हळद आणू का बाई तुम्ही? हळद आणावं लागेल. मोबाईल पडण्याची भीती आहे. तर अशा प्रकारे आज हा इकडे आपला एक मोबाईल आमचा पूर्ण मोबाईल 2.5 किलो आणि चपाती किती सांगितलं होतं? 35 चपात्या 5 जणांमध्ये एकदम ओके मध्ये. आणि राईस या ठिकाणी बनतोय तुम्ही पाहू शकता. येईल त्याला लवकरच. मापाडी सर आम्हाला दुपारी म्हटले की तुम्हाला आमच्या हातचं खाऊ घालतो, तर आम्ही जरासा त्याच्यामध्ये भाग घेत नाहीये. त्यांच्या हाताची चव आम्हाला चाकायची आहे. कशा प्रकारे ते चिकन बनवतात नक्कीच त्यांची रेसिपी तुम्ही पाहू शकता. अतिशय बारीक कांदा कापलेला आहे, त्याच्यामध्ये तेल आहे, अजून हळद टाकलेली आहे, हळदीचा वास येतोय म्हणून. अभी मजा आएगा ना भिडो. आणि ते चोरून पाहत आहेत रेसिपी. आता ते रेसिपी चोरणार आहेत. एक टोमॅटो कापायचा आहे. एक टोमॅटो कापण्याचं हां तो फ्लेवर जास्त होतो ना टमाटो, त्याच्यामुळे टमाटे कमी यूज करायचे, जेणेकरून चिकनची चव त्याला जास्त येऊ नये. कारण टमाट्याची भाजी खाल्ली असेल तर नाही वाटायला पाहिजे. तर टमाटा अतिशय लिमिटमध्ये पाहू शकता. अतिशय तरबेजप्रमाणे आपले दाखले सर कापत आहेत. युद्धस्तरावर आमची जी चिकन मेकिंग प्रोसेस आहे ती चालू आहे. बघा किती धावपळ होते आमची. यांच्या डोळ्यातून पाणी निघालेलं आहे. तसेच या ठिकाणी एवढे मसाले बघू शकता. बोडके सर असे मसाले बघून खुश होतात. बोडके सरांच्या चिकन रेसिपीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे मसाले, आणि मसाले ते 100-200 रुपयांचे टाकतात. अतिशय वेगामध्ये सगळी गोष्ट होत आहे. आणि काय प्रॉब्लेम असा की आताच हॉस्टेलमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं ओव्हरलोडिंगमुळे, आणि हे तुम्ही पाहू शकता. आम्ही हॉस्टेलमध्ये हे करतोय. आता जर आम्हाला पण पकडलं तर आमचं हे जे सगळं युद्धपातळीवर चाललेलं आहे ते सगळं व्हायला जाऊ शकतं. पण तसं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आमच्या रेक्टरांना पण खाऊ घालू. आणि अशा प्रकारे चिकनची बलिदान चिकन पडणार आहे. चिकन पडणार आहे मित्रांनो. पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट प्रकारे अजय सर आता चिकन पडलेलं आहे तेलामध्ये आणि आमच्या भुका खवळलेल्या आहेत. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता काही आता चिकन अजून एक काही आणि चिकनचं काही सरांना खूप आवडतं असं दिसते त्यांच्या बोलण्यावर. होय होय तसं नका खाऊ, तसं नका खाऊ. अरे भाई होय 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 नाही पैसे गलती मत करू. कांदा घेतला, कट केला, सगळं बीट टाकलं, डायरेक्ट आणि अशा प्रकारे याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असताना हे शेळके सर या सगळ्या युद्धपातळीवर या व्यक्तीचं मात्र खरंच कौतुक करायला पाहिजे, कारण याने युद्धपातळीवर जाऊन चिकन आणलेलं आहे. सगळी ही जी साधन सामग्री दिसते तुम्हाला ही सगळी याच व्यक्तीमुळे या ठिकाणी वेळेत पोहोचलेली आहे. फक्त आता राहिलाय प्रश्न चपात्यांचा. तर बोडके सर आम्हाला म्हटले की आम्ही अर्धा तास लागेल, तर तोपर्यंत आमचं शिजून वगैरे होईल. ओके, तर या ठिकाणी कमेंट करतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मांबा फॉरएव्हर हे मोहम्मद नावाचं पहिल्यांदा मी फुटबॉल पाहतोय. हां सगळं याच्यात मिनिट झालेले आहेत. होय होय 2 कोंबड्या. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता चिकन आपलं शिजणार आहे अवघ्या 15-20 मिनिटात. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मग भेटूया तिसऱ्या भागात. चिकन शिजलेलं बघूया. आहा हा धन्यवाद. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. वेगळी ग्रेव्ही बनवूया.
वेगळे म्हणजे असली वेगळी फोडणी द्यायची का सर थोड्या वेळानं? हो हो, याची रेसिपी मला काहीतरी विचित्र म्हणजे भारी वाटते. विचित्र म्हणजे वेगळी वाटते. विचित्र हा शब्द काढून टाका, शब्द काढा. हे घेऊन बाबा काय कडे घेऊन येऊ शकता तुम्ही. आणि त्या ठिकाणी आमचा भात उतू चाललेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता भात उतू गेलेला आहे. हा. तर आम्ही हे थोडं काय वेळ धक्का या ठिकाणी फ्लॅश लागत नव्हता, त्यामुळे आम्ही थोडा वेळ आम्हाला हे बंद करावं लागलं. बघा कसं उकळते. हे आहे राईस, त्याला म्हणतात कुठले इंद्रायणी राईस. 110 रुपये किलोवाले इंद्रायणी राईस आणलेले आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, यांचं योगदान तुम्ही इग्नोर नाही करू शकत या युद्ध पातळीवरच्या प्रोजेक्टमध्ये. अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे मराठी विभागातर्फे. मराठी विभागाचे 7 पददंड व्यक्ती या युद्ध पातळीच्या प्रोग्राममध्ये सामील आहेत. हा, आता 2 वाढलेले आहेत. आता युद्धात वीर दौडले 7 म्हणतात, तसं आता आम्ही या प्रोजेक्टसाठी चिकन मेकिंग प्रोसेससाठी हे सगळं तुम्ही पाहू शकता. अतिशय महत्त्वाची गोष्ट चिकन बनवताना. अतिशय हे बघा, हे मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स नाही झालं अजून. 1 मिनिट, या ठिकाणी अरे परत दातखिळे सरांचं आगमन. ही कोंबडी पाणी टाक, थोडं पाणी टाकू शकता. बूड नाही धरलं ना? ओके, बूड धरलं नाही पाहिजे. डॉक्टर साहेब लवकरात लवकर पाणी आणावे, कारण या ठिकाणी उकडत आहे आणि भात शिजत आहे. नंतर हे टाकू शकतो आपण. आणि भात शिजलेला आहे असं दिसत आहे वरच्या. नको जास्त नका, नंतर चिकट होऊ द्यायची शक्यता जास्त होऊ शकते. तर आता मीडियम फ्लेमवर आम्ही तू काय नाही चाललास? दुसरी शेगडी. हो दुसरी शेगडी म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीसाठी. ओके, आता झोपाळ्यावर सारखे दिसत आहेत दातखिळे सर. दातखिळे सर तुम्हाला झोप येते का? हो, त्याच्यामुळे ते रडत आहे, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. अरे मुझे चक्कर आने लग गया. हो, आणि खरंच हे चांगलं हृदयाचे व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे समोरचा व्यक्ती पाहताय ना, तर याला खऱ्या अर्थानं चिकन लवर हा टॅग द्यायला पाहिजे. कारण 2 दिवस झाले की याचं पोट खवळतं आणि चिकनचा प्लॅन बनवूया म्हणत असतो. आणि आम्हाला ही उनका सुख है मेरा सुख है, उनका दुख है मेरा दुख है, काय म्हणतात ते नाईला जाण्याच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावाच लागतो. पाहू शकता तुम्ही रेषेमुग्न. नक्कीच रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नक्कीच सर, या कोंबडीवर कोंबडी कापताना त्याची तडफडायला लागली. कोंबडी कापताना त्याची तडफडायला लागली. तिला पाहुणी माझ्या डोळ्यात पाणी वाहायला लागलं. डोळ्यात पाणी वाहायला लागलं. प्रश्न होता हा पोटाचा, प्रश्न होता हा पोटाचा, म्हणून तिला मारावं लागलं. बिचाऱ्या कोंबडीला कसं पातीला शिजावं लागलं. क्या बात आहे. मिरची टाकून असं ताव मारून आम्ही बसलोय घोडखा करून. असंच इथून पुढे चालत जाऊया. आपली कोंबडी शिजत आहे, आपण मस्तपैकी ताव मारूया आणि गाढ झोपी जाऊया. तुमच्या गाण्यानं आमच्या तोंडाला भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता. पाणी सुटलेलं आहे. आता आम्ही फक्त वाट पाहतोय तर ही चिकन पूर्णपणे बनून तयार होईल. आता आपले अजय सर गेलेले आहेत, जे आपल्या युट्यूब चॅनलचे मालक आहेत सर्व. ते गेलेले आहेत युद्ध पातळीवर आणि ते आणायला गेलेले आहेत एक दुसरं केटत. त्या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण हा पण आपल्या जेवणाच्या प्रोग्राममधला महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी उतू चाललेला आहे, बघू शकता तुम्ही. वाफा गरम निघत आहे. सॉरी, तर हा आहे राईस, बासमती राईस, इंद्रायणी राईस 110 रुपये वाला. असा वास सुटतो त्यांचा, घमघम सगळ्या रूममध्ये पसरून जातो. दातखिळे सर, हे मसाल्यांचं काय करायचे? ते मसाले आता ना, हा कोंबडीच्या पायाला तोडायचा, हा कोंबडीच्या पोटाला तोडायचा, हा कोंबडीच्या डोक्याला तोडायचा, हा कोंबडीच्या सगळ्या अंगाला तोडायचा आणि सगळं चून झाल्यानंतर आता तोंडाला तोडायचा. नक्की. तर या ठिकाणी अतिशय तत्परतेने सगळे तुम्ही पाहू शकता आमची किती धावपळ होते. या ठिकाणी नवीन आमचं गेटल आलेलं आहे आणि एकाच रूममध्ये 3 गेटल लागलेले आहेत. किती मोठी रिस्क आहे. आताच शटडाऊन झालेलं होतं, काहीच प्रमाणामध्ये गेटल वगैरे लागले असते एकाच वेळेला. आणि आता ही तीच परिस्थिती युद्ध पातळीवर आहे. या ठिकाणी गेटल लावलेलं तुम्ही पाहू शकता. एकाच रूममध्ये या ठिकाणी दुसरं गेटल लागत आहे आणि या ठिकाणी तिसरं. तर तुम्ही पाहू शकता की एकतर किती लोड असू शकतो एका. या ठिकाणी शिजलेला आहे. तुम्ही याला एकदा फिरून त्याला हे करा. कमी तर होणार. 7 लोकांना 7 मी नाही खात. तुम्ही हे महत्वाचं चिकन शिजवून. अच्छा, ठीक आहे. त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी कपडे वगैरे. ओके. त्या ठिकाणी कपडे आहेत, त्याच्यामुळे हे रिस्क आम्ही काम करू शकतो. त्या ठिकाणी जाळ वगैरे लागू शकतो. आणि युद्ध पातळीवरचा आमचा प्रोग्राम. या ठिकाणी आचार्य आहेत श्री शेळके सर, मराठी विभागाचे दोन्ही टॉपर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा हा चिकन शिजलंय. तर मग आता टेस्ट करून बघूया की. तर मग मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, मागचे सगळे भाग बघून घ्या. आणि मग भाग 4 मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बघूया काय काय होतंय, गंमत जम्मत आणि बनतंय कसं आपलं फर्स्ट क्लास असं चिकन. हा. तर मित्रांनो, चला भाऊ टेस्ट करतोय. तत्पूर्वी बघूया हा संपूर्ण व्हिडिओ. चला मग.
टन 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 टन. मराठी विभागाचे दोन्ही तुम्ही पाहू शकता टॉपर या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही विचारही नाही करू शकत एवढा घमघम आणि भारी वास येतो या बासमती सॉरी बिर्याणी राईस. तर या ठिकाणी अर्जुन आपला अजय हा उकडा झालेला आहे तयार तुम्ही पाहू शकता. पूर्ण 2.5 किलो चिकन आणि आमचे 5 बलदंड राक्षस 7 दौडले आम्ही 7 आहोत आणि आम्ही या सगळ्या चिकनचा पैसा पडणार आहोत. लवकरच प्रोसेस चालू होईल. तुम्ही सोबत राहा. मी असेच कमेंट करून तुम्हाला या सगळ्या युद्ध पातळीवरच्या प्रोग्रामचं व्यवस्थेचं लाईव्ह अपडेट देत राहील. तर तुम्ही हे बघा यांचे कामं सगळे मोबाईलवरच होतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे शुभम बाळा तुला इथं मला सांगायचं असतं असं काही भेटलं की नर्सरीला आली होती नाही तुम्ही गाडी चालली टाटा म्हणजे टाटा गेला टाटा सांगा मला टाटा आता आपण काय करू डिवाइड करू कारण एवढ्या याच्यात बसणार अर्धा करू एकाच्या एक मोठा आहे याच्यामध्ये 1.5 किलो करू इकडे 1 किलो करू. ओके त्याच्यानुसार आपण मसाला डिवाइड करू. तुम्ही या इकडे ठीक आहे आता जरा आपलं कॅमेरा चुकलेलं होतं पण ठीक आहे काय गोष्ट नाही. या ठिकाणी भात विसर्जित होत आहे प्लेटमध्ये. एका पाव चिकनसाठी जर एक किलो असला तर ही एकच मिरची पावडर वापरतो. ओके आज जरा कॅन्डिडेट असतात थोडं कमी तिखट नाही तिखट थोडं जास्तच बनवा तुमच्याकडे जर ते चांगलं सामग्री असेल. ओके खिडकीमध्ये मिरची पावडर ठेवलेली आहे तरी असं म्हणणं आहे त्यांचं. तर या ठिकाणी मिरची पावडर आलेली आहे. वा 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 अतिशय सुंदर अतिशय गोष्ट कारण नाही ओके. तर याप्रमाणे 2.5 किलोला जवळजवळ खूप जास्त तिखट लागणार आहे आम्हाला. बाकीचे मसाले यांनी आणलेला आहे. धनिया पावडर बाबा एवढा धनिया पावडर बघून मला आताच म्हणजे आता तिथून बोडके सर येऊ लागलेले आहेत चपात्या. अजून का मिरची पावडरचं फोनवरून तुम्ही काय ऍडजस्ट करू शकता का सर? बोडके सर निघालेले आहेत तिथून. ओ गॉड मिरची पावडरचा प्रॉब्लेम तसे 4 झाले तर मिरची पावडर. दुसरी गोष्ट आपण चिकन भरपूर लॉन्च केलं त्या हिशोबाने बरोबर नाही होते ते नंतर हे झालं. फोन लाव फोन लाव की भाई तू मोबाईलचा आपली गाडी तिथंच आहे तिथं जावं. हा शुभम सर जा इथे गेलं जातं मिरची तुम्हाला माझी गाडी बघा इकडे बघा इकडे बघा सर 2.5 किलो घेऊ त्या 2 मिरची पावडर 5 झाल्या किंवा 10 दिलं इथं मिरची पावडर म्हणतो 5 वाले 2 मिरची पावडर ना आंबारी माहित नाही का मिरची पावडर आणि कांदा लसूण 5. आता हिशोब पहा मी एका वाजता एक पावशेर आणतो एक टाकतो ओके एक पावशेर या 4 पण आपण 7 लोक आहे. ओके तसं पाहिलं तर 7 पाहिजे सगळ्या पण तुमचं थोडं जास्त मसाला होऊन जाईल. मसाला कमी वापरू आपण याच्यात मसालाच नाही तुम्ही मसाला इकडे तर सोळा मी अर्धाच टाकतो. हे मसाले म्हणजे साधे हे काही गाजत नाही आपल्याला म्हणजे गाजत म्हणजे त्या प्रोसेसला काही हे होत नाही. आणि कांदा लसूण जनरल आपल्या घरामध्ये असतो कांदा लसूण वापरतो आपण तसा हे पण आपण अर्धीच टाकतो म्हणजे फक्त आपल्याला तिखट जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला 2 आपल्याकडे 5 2 7 बरोबर. ओके तर 2.5 किलो चिकन म्हणजे आणि ग्रेव्ही 5 2 आणलेले आहेत. ओके अद्रक लसूण पेस्ट इकडे बघतो तोपर्यंत काय खालचा त्या ठिकाणी असा घमघम सुवास सुटलेला आहे आणि पूर्णपणे चिकन उकडलेलं आहे. ओके यांना पोळा आहे थोडंफार तर काही हरकत नाही. युद्धामध्ये हाताला चटके बसल्याशिवाय जेवणाला मजा नाही येत. जेवणाला मजा नाही. हां तर हाताला चटका खाल्ल्याशिवाय जिभेला चव नाही भेटत असं म्हणतात ते खरं आहे. आणि या ठिकाणी अजय सरांनाचे आपल्या युट्यूबचे सर्व आहेत युट्यूब चॅनलचे वाटते हळदीचा वास सुटलेला आहे तर मला वाटतं आता आपण नाही टाकायला पाहिजे हळद पण नक्कीच तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहू शकता. आणि पाणी बरंच पिवळं दिसत आहे. पाणी शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता. सर थोडा चिकन त्याला विनंती करतो आणि माझ्या विनंतीला मान देऊ दत्ता भाऊ. टेस्ट आपण धना पावडर धना पावडर सांगितलं आपण धना पावडर कशाला सांगायचं स्किन दिसायला पुढे सांगितलं नाही सांगितलं. घी टाकू आपण लिमिट टाकू किती टाकू ओके याच्यात आपण 2 ग्रेव्ही टाकू. ओके आणि त्याचबरोबर राहिलं काय त्या ठिकाणी ग्रेव्ही हे काय होईल आपण जर मिक्स केले मसाले तर मग फ्लेवर चेंज होते. ओके ओके तर तुम्ही बघू शकता की सर टेस्ट करत आहे. आणि अशा प्रकारे आता दिसलेलं आहे की ते शिजलेलं नाही. तुम्ही गरम लागते आय थिंक. हां 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 मीठ वगैरे काय मीठही व्यवस्थित आहे आणि बोटीपर्यंत शिजून जाईल. ओके तर आपण मी पण ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. होय पाहू शकता. तर मी ही टेस्ट करू का? तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय लवलवीत काय म्हणतात ते चटपटी बिर्याणी. हा थोडं गरम आहे तुम्ही पाहू शकता. अतिशय लजीज असं म्हणतात उर्दूमध्ये. स्वादिष्ट असं चिकन तुकडा झालेला आहे तयार. तुमचा मोबाईल लागत नाही काय विषय
माझा नंबर चेंज झालेला आहे. तुम्ही दत्ताला फोन लावा. हा कार्यक्रम ओके झाला, इथे पाहिजे. हा कार्यक्रम इथं हाय माहिती तुला हाय ओके झाला आणि कांदा लसूणचा हाय ओके झाला, हाय ओके झाला. आता ओके होऊन जातो. त्याला फक्त मी सांगतो फोन लावतो. कोणत्या ठिकाणी आहे? की फोन त्याला 5 मिनिटं फोन करतो. कुठेस चाललंय का काय सांगा सर. तुम्ही सांग बोला. हॅलो, तुला 2 तिखट चांगलं. हॅलो, किती किलो कॉल करणार? मिरची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे एक अद्रक लसूण पेस्ट. हां हां आणि त्याच्यामध्ये एक बारकी अंबारीवाली आण कांदा लसूण आणि एक हे आण सुहाना चिकन मसाला. बस. हां बस. 2 मिरची कांदा लसूण. सुहाना आणला ना का? सुहाना चिकन मसाला एकच आहे आणि हे अंबारी कांदा लसूण. ठीक आहे. आता मिरची उलट 2 आणायला सांगाल. राहू दे तिकट मरून असं तिकट आग झालं पाहिजे, आग निघाली पाहिजे तोंडात. कसं माहिती आहे का तुम्हाला सांगू शकतो अंबारीच्या एका व्यक्तीसाठी. कारण आपण काय करतो कुसकरून खातो सगळं. तर मटेरियल आपण तेवढंच घेणार आहे. तर ते मटेरियल तेवढं झालं पाहिजे, 5 बी झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या त्यासाठी यापुढे 5-7च पाहिजे. ओके. आणि ग्रेव्ही आपल्याला कमी असेल सारखी. हा ना बरं झालं. एकदा चमचा द्या. ठीक आहे. हे माझ्या समजण्यापलीकडेच आहे. बहुतेक ते काहीतरी कॅल्क्युलेशन करतील की किती प्रमाणामध्ये यूज करायचं वगैरे वगैरे. ग्रेव्ही आता तू फोटो काढून पाठवणार कुठल्याही प्रकारची सामग्री कमी पडता कामा नाही. आणि आता शुभमनाथ केळे सर गेलेले आहेत. आता काय राहिलं ग्रेव्ही कांदा लसूण. सगळं तयार होत आहे, पण मिरची पावडर आणि ते सारं साहित्य कमी पडत आहे. त्याचबरोबर चपात्या आम्हाला लागत आहे 35-40. त्यामुळे आम्हाला एवढ्या चपात्या सहजासहजी मिळणं शक्य नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही जुगाड करण्याचा प्रयत्न करतोय. इकडून जे काय आमच्या सामग्रीसाठी, आमच्या चिकनसाठी बेस्ट होण्यासाठी आम्ही सगळा जुगाड करतोय. तुम्ही बघू शकता की सगळे लोक धावपळ करत आहे आणि त्यातला मी एक सुद्धा असो. या धावपळीसाठी तुम्ही एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि चला मग पुढं काय होतंय. शिजलं चिकन आणि आपल्याला फक्त आता मस्तपैकी असा हा झणझणीत रस्सा बनवायचा आहे. तर मग बघूया आता. नाही आली अजून आपल्या इकडच्या आली. तर विषय असा आहे आपल्याकडे 2.5 किलो चिकन. आता 2.5 किलोचा जर हिशोब पकडला तर आपल्याला आता डिवाइड करायचं. कारण आपल्या एका भुगण्यात जमत नाही, एका कढईत नाही येतात. मग त्या हिशोबानं आपल्याला मिरची पावडर जे 1.5 किलो आहे चिकनसाठी त्याच्यासाठी आपण ह्या 4 टाकू, म्हणजे 3.5 टाकू. त्याच्यानंतर कांदा लसूण टाकू आपण 2. त्याच्यानंतर आपण धना पावडर, त्याला धना पावडर सांगितलं आपण. धना पावडर कशाला सांगायचं? स्किन दिसेल पुढे सांगितलं नाही सांगितलं. जी टाकू आपण, जी टाकू, ती टाकू. हा इकडे त्याच्यात आपण 2 ग्रेव्ही टाकू. ओके. आणि त्याचबरोबर राहिलं काय त्या ठिकाणी ग्रेव्ही हे काय होईल आपण जर मिक्स केले मसाले तर मग फ्लेवर चेंज होते चुकते. तर तुम्ही बघू शकता की सर टेस्ट करत आहे. अशा प्रकारे अतिशय चविष्ट हे खायला असंच एवढं भारी लागते की असं वाटतं की कोणी नाही द्यायला पाहिजे. म्हणून घोळ काय होते की आपल्याला जेवण होणार. ओके. या ठिकाणी पोळत आहे. बरं बसतच. होय होय आता चार्जिंग शटडाऊन होण्याची वेळ आलेली आहे. डॉक्टरचा लावून नंतर कसं लागतं? स्वादक अप्रतिम सुंदरम छानम. वा बिचारी कुंभी. कसं आहे? 2.5 किलो. नमस्कार मित्रांनो, अननोन शेफ कुक 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण भाग 6वा बघणार आहोत. तो राहिलेला चिकन आता आपलं पूर्णपणे शिजलाय आणि आता बघूया काय काय करू ते. कारण आता देऊया आपण फोडणी, आपले सगळे मसाले रेडी करायचे आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळे आमचे 7 पैलवान तर रेडीच आहे. काहीतरी त्यांनाही प्रचंड भूक लागली आहे, वेळ खूप झाला आहे. आणि मग त्यांना थोडं यातलं पीसेस खाऊ घालू आणि आपण वळू आपल्या मस्तपैकी त्याला झणकासा देण्यासाठी, म्हणजेच रस्सा बनवण्यासाठी. सूप आपण थोडंसं पण इकडे तिकडे वाया घालवणार नाही आहे, म्हणजेच आपण पिणार नाही आहात. कारण जर आपण सूप पिलं तरच मग आपला सगळा तितंबा होऊन जातो मित्रांनो. तर असो, तर आता देतोय मी फोडणी. तर मग बघा काय काय होते ते. मित्रांनो आपण मसाला बनवत आहोत. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की जर मिरची पावडर तुम्हाला एका पावशेरसाठी एक सफिशियंट आहे. जर तुम्ही बलदंद तिखट खाणारे असले तर 1.5 टाका, कमी खाणारे असले पाऊण टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊण टाका. जर तुम्ही पाऊण टाकलं नाही तर मग तुम्हाला जेवण करता क्षणी जावं लागेल.
आणि रिचून यावं लागेल. असो, तर आता सगळा आपण मसाला रेडी करत आहोत. कॅमेरा थोडा खाली घ्यायचा होता पण तो झाला नाही, तरी असो काही नाही. मिरची पावडर आहे, ग्रेव्ही आहे आणि चिकन एव्हरेस्टचा सुहानाचा घेतला आहे. बाकी असं काहीच नाही, पण टेस्ट म्हणजे टेस्ट होणार. बढिया म्हणजे बढिया. इकडे आता तुम्ही बघू शकता की मी ओततोय धनिया पावडर. आणि आता सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की तो सगळा मसाला ओला करून घ्यायचा आहे. जर तुम्ही मसाला ओला करून घेतला नाही तर तुमच्या चिकनला तरी येणार नाही. हे अलिखित सत्य आहे. असो, तर तुम्ही बघू शकता की सगळं मिक्स करणं झालं आहे जेमतेम. आणि त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच अंतिम टप्प्यावर आला आहे आपला सगळा कार्यक्रम. एकदा का फोडणी दिली की मग सगळी जनता आपली जेवण करायला बसेल. आहा हा, सूप बीप एक नंबर झाला आहे. पण सूप वापरू नका मित्रांनो. जर तुम्ही सूप पिऊन घेतलं तर मग त्या भाजीमध्ये राहणार काय, आणि त्या भाजीमध्ये जर काहीच नाही राहिलं तर मग तुम्ही खाणार काय आणि तुम्हाला टेस्ट कशी लागणार. असा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. म्हणून सगळ्या आपल्या जनतेला पुरेल असं आपण बनवणार आहोत. कुणीही एक्स्ट्राचे पीसेस घेणार नाही, सर्वांना सारखे पीसेस टाकले जातील. आता आपण मसाला हा बनवत आहोत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅन नाजूक हाताने चालून घेतात. हलके राहतात. ओके, घ्या तिकडे. तुम्ही पाहू शकता कसा तुमचा मित्र तयार झालेला आहे. कोणाला तर मग चला मित्रांनो, ओतलाय तेल आणि तेल ओतून आपण आता फोडणी देऊया अशी फर्स्ट क्लास. तर आता तुम्ही बघू शकता की अंतिम टप्प्यावर आपला कार्यक्रम आला आहे आणि आपण तेल ओतून त्यामध्ये आता आपला मसाला मस्तपैकी टाकू. आहा हा, आताच केव्हाची भूक लागली आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघा, आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो, कारण तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ पडेल. तर मग तुम्ही बघू शकता की मी ओततोय आता सगळा हा मसाला. आहा हा, सगळा मिक्स करून घेतला मित्रांनो. थोडंसं तेल या वेळेस जास्त पडलं आहे, असो आपण ते ॲडजस्ट करू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपला आता हा ग्रेव्ही झालेला आहे. त्याच्यानंतर आपण सूप टाकू आणि आता चिकन आपलं टाकलं की रेडीच. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचा भाग नक्की बघा. मागचे सगळे भाग पाहून घ्या आणि मजा घ्या, बनवा, हसा, खेळा, आनंद घ्या आपल्या मित्रांसोबत. अशी पार्टी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोडके सरचं आगमन झालेलं आहे. बोडके सर, हा 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 हा, सूप टाका की राव. अरे सूप टाकलं की मस्त मजा येईल. तर मग मित्रांनो, अननोन शेफ कुक 1969 या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत. व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही असंच बनवा आणि एन्जॉय करा आपल्या सगळ्या मित्रांसोबत. आता आपण सूप टाकलाय. मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओ पूर्ण मोठा झाला असता, त्यामुळे तुम्ही बघितला नसता. छोटे छोटे 5-6 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे. एक भाग बघून घ्या. आता तुम्ही बघू शकता की आपल्या याच्यामध्ये थोडं तेल जास्त झालं आहे, तर इकडे काढतोय आणि ते दुसऱ्या याच्यात टाकलं जाईल. त्याचा तुम्ही कुठलाही आकाबाका ठेवू नये. तर मग चला बघा आता मस्त कसं चिकन बनतंय. तर टंटडन तेल घ्या आपला. कोथिंबीर घ्या. कोथिंबीर अर्धा. एक कोथिंबीर दाखवे सर. आधी सरांचा हातभार लागला युद्ध पातळीवरच्या. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. आणि वैभव सरला इथं पोळलेला आहे. आता बोडके सरचं आगमन झालेलं आहे. बोडके सर, महाराष्ट्रातील प्रमुख आचार्य हनुमंत बोडके सरांचं आगमन झालेलं आहे. बोडके सर, तुम्ही रागवलेले नाही ना आमच्यावर? असं काय नाही सर, आज तुम्हाला संधी देण्यात आली आहे. नक्कीच नक्कीच. आणि ही सगळी तिकडे लावायची नाही खिडकी. नाही, आमचं तिकडे अगोदर प्रोग्राम त्याचा होता. अर्ध सांगा मग झालं. टाका इकडे वगैरे सगळी काय म्हणलं, टाका इकडे. ग्रेव्ही नंतर करता येईल का? ओके, नंतर इकडे नाही नाही टाका की आणखी. इकडे दाखवायला खाता आता फक्त 8 वेळेस आगमन राहिलेलं आहे. अर्धा टाक बघू ना, काय नाही. अरे
आपल्याला ग्रेव्ही फुल करू का मग? फुल होईल का? फुल कर. कमी काय हो, करायचं? जमते. नाही पण मग आपण मसाले कमी वापरू ना. होऊ द्या ना, काय तुला 5 मिनिटाचं काम आहे सगळं. आपण जास्त घट्ट होईल असं वाटेल. ठीक आहे. नाही पाणी टाकावं लागेल ना. आता पाणी तर अजून काही टाकलं नाही आपण. हेच जे सूप साफ आहे त्याच्याच आहे. मग ते हे नंतर टाकलं तरी चालेल. जाऊ दे, चला ठीक आहे. तुमच्या तर इकडे तुम्ही बघू शकता की आता जर आपण असं काढलं हे, तर हा झाला चिकन मसाला कसला किंवा पाणी चिकन ग्रेव्ही मसाला. तेल किती सोडलं मी सांगितलं तेल सोडतो. इकडे आपल्याला तेल टाकायचं सांगू. हां हे बंद कर. डायरेक्टर याने बघितलेलं आहे असं म्हणता येते, पण सध्या डायरेक्टर रागवलेले आहेत. घ्या आता पाणी पाणी सर तुम्हाला काय वाटते? ओके झालं. मी 2च मिनिटं देतो, दुसरी कढई घेऊन हे शिजू द्या. तोपर्यंत मसाले जमा करून घ्या आपण काय याच्यात रस्सा भरपूर करतो तो तांदूळ राहू द्या ना तरी. हो का? त्याच्यात टाकायचे जास्त दुसऱ्या फोडणी. हे चालू ठेवा असंच. ओके. दाखवीचा मोबाईल लावा, आपल्या चार्जिंग लावा. तुम्ही कुठे जाताय? मी कढई राहिला. ओके. कसं लागते स्वाद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अननोन शेफ कुक 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी तुमचा मित्र अननोन कुक. आणि आता तुम्ही बघितले 7 भाग आणि आता ह्या 8व्या भागात आपण मस्तपैकी जे दुसरी कढई ठेवली आहे तिथे त्याचा मसाला बनवून त्याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो. तर मग बघा आता कसा खतरनाक मसाला बनवतो तो. मसाल्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या आपण गोष्टी घेतल्या आहे. ग्रेव्ही, त्याच्यानंतर सुहाना चिकन मसाला, धनिया पावडर, त्याचबरोबर आपण घेतला आहे मिरची पावडर, कांदा लसूण पेस्ट आणि मग बाकी काहीच नाही. तर मग घ्या आता तुम्ही बघा कसा मस्तपैकी बनवत आहे मसाला. त्या भाजीतलं वरवरचं तेल काढलं होतं ते आता आपण इथे ओतू. तर मग अशा प्रकारे आपण ओतलं आहे मस्तपैकी. याच्यामध्ये ते उरलं तेल जे की आपण त्या भाजीतून थोडंसं काढून ठेवलं होतं कारण तिथे तेल जास्त झालं होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता की तिकडे पहा राईस रेडी आहे. आणि मस्तपैकी आता हा मसाला त्याच्यामध्ये टाकू आणि करूया जलवा. इकडे आता आपण बनवणार आहे चिकन मसाला. हा आहे चिकन मसाला फर्स्ट क्लास असा. आता याच्यामध्ये फक्त पीसेस टाकले की झाला आपला चिकन मसाला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोडके सर स्पेशल. इकडे शेवभाजी आणली. आता ती चिकन असल्यावर शेवभाजी कोणी खाणार नाही, पण तरी बोडके सरांनी त्यांना म्हटलं की घ्या म्हणून ठेवा तिथे. तर इकडे आता कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अरे बोडके सर इकडे राईसवर ताव मारताय. असो, आता इकडे आपला मसाला रेडी होईल. त्यानंतर याच्यामध्ये आपण ओतू पीसेस आणि हा होऊन जाईल मग मस्तपैकी असा चिकन मसाला रेडी. हा तर मस्तपैकी तर्री आली आहे, तर्री एक नंबर. जोपर्यंत मित्रांनो मसाला व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये काहीच टाकू नका, नाहीतर काय होते की मसाला कच्चा राहतो आणि मग आपल्याला पोटाचा त्रास अनुभवतो. जेवण झाल्याच मग आपल्याला किक मारावं लागतं. असो, आता तुम्ही बघू शकता की आपण याच्यामध्ये झालेलं चिकन मस्त टाकलं आणि 5 मिनटं ठेवल्यानंतर हा आपला होऊन जाईल चिकन मसाला रेडी. याची टेस्ट मित्रांनो जगात भारी असते कारण पूर्ण मसाल्यात झालेलं असते चिकन आणि त्याची टेस्ट म्हणजे अप्रतिम आणि अप्रतिम. त्याला चॅलेंजेस नाही. अवघ्या 10 मिनटात आपला आता हा रेडी होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की टेस्ट करण्यासाठी मी थोडंसं काढलं आहे आणि त्याच्यात समजेल मग की जरा व्यवस्थित आहे की नाही. तर आता झालं व्यवस्थित. आत्ता 7 लोक आहेत आम्ही, त्याच्यासाठी आम्ही याच्यातले पीसेस बाहेर काढून ठेवू कारण त्याची पण टेस्ट तुम्हाला समजली पाहिजेत. आणि हे टेस्ट सगळ्यात उत्कृष्ट. तर इकडे आमचा कॅन्डिडेट झोपला आहे, त्याला भूक लागली आणि वेळही होत आला आता जेवायला बसायचा. तर स्वतः सगळ्या गोष्टी आपण घेऊ आणि बसू जेवायला. तुम्ही बघू शकता इथे मस्त लाल 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 जरत आणि मस्तपैकी तर्री आली आहे. हा उत्कृष्ट असं चिकन मसाला. मग तुम्ही सगळे चाला. आठवडे सरळ चेक करताय तर्री आणि मस्तपैकी आता त्यांना पण मोह झाला आहे खाण्याचा. बघूया काय करताय. चेक करताय ते. असो, तर मग आता सगळ्यांना भुका लागल्यात तर बसण्याचं नियोजन करू. त्याच आधी सगळ्यात आधी सर बसले एवढ्या मोठ्या भातासहित. कांदा लिंबू चिरून घेऊ आणि मस्त दणका मग करू.
ओके सर माणूसच अलग आणि त्यांची पद्धतच आगळी वेगळी. त्यांचा कांदा चिरण्याची स्टाईल तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक. तुम्ही बघू शकता की हॉटेललाही लाजवेल. आज कधी कधी वाटते की त्यांनी हॉटेलवर काम केलेलं असावं. असो, त्यांच्याकडे आत्ता कांदा वगैरे चिरण्याचं आपण दिलं आहे आणि अवघ्या काही कालावधीत आपण जेवायला बसूच. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोडके सरांना व्हायरल करायला विसरू नका. बोडके सर एक उमदा नेतृत्व, त्याचबरोबर त्यांच्यासोबत बसले आठवडे सर, जे की त्यांचेच सहकारी. त्यांच्याकडे चार्ज नसला की आठवडे सर चार्ज घेतात. असो, ते पण त्यांना हातभार लावत आहे, मदत करत आहे कांदे कापण्यासाठी. आणि कांदे वगैरे कापणं झालं की आपण बसू मग मस्तपैकी जेवायला.